आठवडी बाजार आहे. आठवडी बाजार लहान बोलू राहिला बघा. मोठे पापा किती सुपर आहेत. त्याच्या बाजूनं मुळा आहे, गोबी, वांगे, कांद्याची पाल, मिरची, तिथून गाजर, रताळ. अजून पाहू आपण तिकडे भरपूर वेळ. त्याला आरुली तर भेळ भेटली. आमच्या पिनुली पण इकडून भेळ भेटली. पिनू बी भेळ खाऊ राहिला. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माय मराठी ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चला आज तुम्हाला आमच्या गावचा बाजार दाखवतो. आज बाजार आहे संध्याकाळचा 3 वाजतापासून तर 6-7 वाजे लोक बाजार भरते. तर आज बाजार करण्यासाठी आता मला सांगा आहे आरुष आणि आयुष हे दोघं जण आज लवकर घरी आले. शाळेतून लवकर त्याला सुट्टी भेटली. तर ते म्हणत होते की चला आज मी तुमच्या सगळ्या येतो बाजारासाठी. तुम्ही आलं चला. हे बी येतात आज बाजारात. चल घे रे बाबू थैली. आरू पिनू थैली घे. हा बा हा याचा आकार. आरू तो बसला ती भाजीवर. तर आरू पिनू तर चला आता तुम्हाला बाजारात. हा असाच चालणं काय हरकत आहे. तर चला आता आम्ही चाललो आता बाजारात. हे दोघं जण निघाले पुढे. हे दोघं जण किती समोर समोर चालले. फायटिंगले बोंबील मासोळ्याचं दुकान लागलं असं. बोंबील मासोळ्या. चला आता आम्ही आता पोचलो बाजारात. इकडून आत मसाल्यावाले, त्याच्याच बाजूनं तिकडून भाजीपाल्याचं दुकान, इकडून भातक्याचं दुकान. आरुष नाहीच तर एवढा पुढे पुढे चालले. काऊन की आज त्याच्यात भेळ खायची आहे ना. तर भेळ खायच्या ना ते म्हणजे लयच पुढे पुढे चालले. शाळेतून लवकर आले ते आज भेळ खातो म्हणत. याले असं काही दिसलं असे खेळणे की बाबा याले तर फारच नवई अशी खेळणं खायचं. चला इकडून मसाल्याचं दुकान आहे. इकडे म्हणतात भेळ खातो. हे कुठे तर भेळ खायसाठी. हो 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 वा वा बिंदास आले तुम्ही. आता हे दोघं जण म्हणतात भेळ खातो. त्या भेळ खायसाठी आता मी चाललो आहे समोरच्या गाडीवर. असा हा एवढा मोठा आमच्या गावचा एक आठवडी बाजार आहे. आठवडी बाजार पहिले मोठा भरत होता पण आता कसं आहे लहान बोलू राहिला बघा. पहिले आता याच्या कोरकू येतात. कोरकू पण कारण की आता पराठे उलगले असल्या कारणाला कोरकू जर कम असल्याच्या ना आता भरपूर. तर हे तर यूज राहिले एवढे पब्लिक पाहू शकता तुम्ही. आयुष काय झालं रे. अरे तिकडे बसता का मागं. आधी पण जागा आहे ना. बसता का इकडून. बसा तसा बसता तर जागा आहे. त्या कुडीची मुळेला आहे बरं. त्या कुडीचीवर नको बसवा. टमाटे पापा किती सुपर आहेत. त्याच्या बाजूनं मुळा आहे, गोबी, वांगे, कांद्याची पाल, मिरची, तिथून गाजर, रताळ. अजून पाहू आपण तिकडे भरपूर. इथून बाजूनं लगे अंड्याची गाडी पण आहे. पाणीपुरीच्या गाडीवर भरपूर गर्दी आहे. आता आमच्या दोघांचा नंबर लागायला टाईम लागेल थोडा 10 मिनटं. तिकडून एक पण पाणीपुरीची गाडी आहे त्याच्या बाजूने आहे. पण गर्दी भरपूर आहे आज. पण बाजार असल्याच्यानं भरपूरच गर्दी राहते. इकडे कपड्याची दुकान आहे. कशी आहे रे भेळ. मला आरुली तर भेळ भेटली. आमच्या पिनुली पण इकडून भेळ भेटली. पिनू बी भेळ खाऊ राहिला. भेळसाठी फार आतुर झाली होते. शाळेतून येता बरोबर म्हणत भेळ पाहिजे. आयुष गेला होता तिकडे बाहेर. चला आता आम्ही बाजार करतो. काय डबल 5 आणली म्हणते भेळ खायले आहे. बस आता चाल रे. बस झाला आता चालला आपण. चालले तो आता बाजार करत. चल चला आपण पहिले आता टमाट्याची इकडे पाहू. आता टमाटे पाहून काय भाव आहेत. टमाटे रे काय भावात रे भाव. चला टमाटे पण घेऊ आता. चला आता आपण कांदे नाही तर आलू घ्यायचे राहिले ते आलू घेऊन घेऊ. लसूण तर काही असा एवढा विशेष नाही वाटतो मला. पण खूप पाहू आपण घेऊ. आलू घेऊन घेऊ अर्धा किलो. जास्त तर नाही बाजार आपल्याला आलू. झाले अर्धा किलो. आता सांगा एवढा बारीक बारीक कांदा आहे. आता हा भाजीला किती वापरा. 2-2, 3-3 कांदे वापरायला लागते भाजीसाठी. मुळा मिरची घ्या म्हणते बघ आता आमचा आरू. तिकडून मुळाही दाखवू राहिला तो गडी. काय घेत बरं 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 चालू. इकडून भातक्यावाले आहेत मस्त. इकडे भाजीपाल्याला आहे, इकडे भातक्यावाले, तिकडून मसाला. हा अरुण हा तिनुल्या याच्या झाडाले म्हटलं ओळाच्या झाडाले झोके गिरला. बा आता आवाज दिला तर आली डबल वापस. आता मस्त आता गरम गरम जिलेबी आहे. जिलेबी आहे त्याच्याच बाजूने इकडून चिवडा, शेव, पापडी. आता हे सर्व एकदम गरम गरम तळेल. द्या 50चं मिसळ द्या.
कटलरीवाला कटलरी पण काही ना काही चला तर आपण आता एक कंगवा बी घेऊ. आज सकाळ आपण आता कटलरीच्या दुकानात. इकडून बाजूनं कपड्याची पण दुकान आहे. इकडे बी भातक्याचं दुकान आहे. इकडे चपल शिवणाऱ्याचं पण दुकान आहे बाजूनं. इथपर्यंत मस्त असा लांबलेला बाजार आहे हा. इकडे बी लांबला करतो. चला अरुण पिनू तर गेलाही म्हटलं किती दूर लंबा आहे. आणि फक्त मागत येते मागच्या मागं पाय इतके लंब गेले की बस गेले तिकडून पुलाचे तिकडून ठेवा. चला तर आता आलो मी आता घरी. पाहू शकता आता काय काय राहिलं काय पता. आता विसरलो जे काही तर बाजारात. आता बाजार पाहिलं समजेल आता काही राहिलं काय तर. नाही तर डबल झाला की ना काही आल्यामध्ये. ठीक आहे हो. बाजाराची थैली हे दोघांनी तर अजून भेळही खाल्ली ना. अजून काय घेतलं काय जाणार. कुरकुरे आणली आहे ना. काय इकडे बी बसला. काय खुल्लं रे तुले. काहीतरी खुल्लं पण ते हो ते. अरे हो गळ्या तुले काय खुल्लं रे. शेरू बी आला आता खाली चालला. खाली खाली त्यानं थैली पाहिली. चला आता बाजारात आलो मी. आई कुरली बाजार खाली संभारपा किती मोठमोठा होता तरी तर त्याचे गुळक कापून आणले. गावरान संभार आहे. विशेष म्हणजे जो हरभऱ्यातला संभार आहे. हरभऱ्यातला त्याच्या गावचे लोक खड्या करतात ना. हो लाडू पण आणले. लाडू आणली कलाकंदी आणलं. अजून ते मिसळ पण आणलं. एक कंगवाय आणला मी. आता कंगवाच नाही दुसरा ते कंगवाय मी आणलं घेऊन या. केस इसरायलाच काही नव्हतं. तशी एक एक आठवणीनं वस्तू आणा लागत नाही तर भुलून जाते ना माणूस. तरी तर म्हटलं अजून काय राहिलं काही नाही. अजून आता खाली खाली गेल्या समजते. तरी लसण राहिला असं मानलं. वानेरी आली वाटतात आमची. ते वानेर इकडे हे दिसत असतील तुम्हाला. तेव्हा ते वानेर आहेत ना कोपऱ्यात ते वानेरी पण आले. आता पुरं दांगडो करतात इकडे. हे पाहू शकता. चंद्र पण निघाला एवढ्या 2-3 दिवसात वाटते. अमावस्या काय म्हणतात पौर्णिमा आहे ना. पौर्णिमा असेल अमावस्याच म्हणतो. दुसरं बाजारात काही एवढं विशेष काहीच नव्हतं. भाजीसाठी मी म्हटलं काय घ्यावं. एक तर गोबी दिसली. वांगे होते तर निरा किडेल काढलेलंच होते. मी म्हटलं नाही वांगे तर चांगले पॉश पाहता हो ना. त्याच्यानं मग मी म्हटलं तर जे दिसलं ते घेऊन आलो मी. नाही काय गोबी तरी भेटलीच तशी खराब. आता पिनूची आहे ना तर भातकं खोललं. भातकं बी दिलं देऊ राहिली आता ते मुले देव. हो गोळही आणलं ना त्याला. चला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आमच्या गावचा आठवडी बाजार. तर भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तत्पर्यंत बाय बाय. ए बे थांब ना. अंग कसं सुरू त्यानं पाहिलं.